नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या छोट्याशा आईस्क्रीमच्या कपपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे. आणि जर का तुमच्याकडे असे कप्स असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याच्यापासून सुंदर अशी वस्तू बनवू शकता. आता या कपचं काय करायचं आहे ते बघूया. आता याच्यातले हे 2 कप घेऊन आपण या पद्धतीने एकावरती एक ठेवून आपण ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे. हे कप पॅक करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग ग्लूचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कप या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. येथे मी हे दोन्ही कप अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पॅक करून घेतलेले आहेत. आता आपल्याला आणखीन एक कप घेऊन तो उलटा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण याच्यावरती ठेवून तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मास्किंग टेपच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचा आहे. या पद्धतीने येथे मी दोन्ही कप अशाच पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूला जोडून घेणार आहे. आता दुसरा सुद्धा कप आपण त्याच पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घेऊया. अशा प्रकारे येथे मी 4 कप एकाला एक जोडून घेतलेले आहेत. हे कप या पद्धतीने जोडून झाल्यानंतर याला थोडं डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. कलर करण्यासाठी येथे तुम्ही ब्रशच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता. त्याने सुद्धा व्यवस्थितपणे कलर करता येतो. अशा पद्धतीने येथे मी ब्लॅक कलरने याला कलर करून घेणार आहे. तुम्हाला जर कलर करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता किंवा डिझायनर लेस असतात त्यासुद्धा तुम्ही याला चिकटवू शकता. अशा पद्धतीने ब्लॅक कलर करून झाल्यानंतर येथे मी ब्ल्यू कलरने आणखीन थोडंसं याला कलर करणार आहे. मधल्या आणि खालच्या वरच्या बाजूला इथे मी ब्ल्यू कलर करून घेणार आहे. या पद्धतीने कपच्या मधल्या भागावरती आणि तसेच खालच्या आणि वरच्या भागावरती मी ब्ल्यू कलरने कलर करून घेत आहे. तुम्हाला जसा कलर करायचा असेल तसा तुम्ही करू शकता. आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी 3D आउटलाइनरचा वापर येथे मी करणार आहे. त्याने आपण पाहिजे तशी डिझाईन करू शकतो. या पद्धतीने येथे मला जशी आवडते तशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे. तुम्हाला जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता किंवा जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता. अशा पद्धतीने येथे मी अगदी पटापट सर्व डिझाईन करून घेत आहे. याच्यावरती डिझाईन करण्यासाठी येथे मी येलो कलर, रेड कलर आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे आणखी वेगळे कलर्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन केलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये होल करून घ्यायचा आहे. त्यासाठी येथे मी चाकू गरम केलेला आहे. गरम चाकूने या पद्धतीने कपच्या आतल्या बाजूला आपण होल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे होल येथे मी करून घेतलेला आहे. होल करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे. येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे. याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट लावत आहे. तुम्हाला जर याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा याचा उपयोग करू शकता. आता हे आर्टिफिशियल प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती हे सुंदर दिसत आहे. अशी ही आईस्क्रीमच्या कपची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि लाईक शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.